हॅलो फ्रेंड्स, सुनीता's ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पेरूची भाजी. पेरूची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे एक कढई. कढईमध्ये थोडंसं तेल आणि त्याच्यात मोहरी, जिरे सगळं टाकून त्याला तडतडू दिले. त्यानंतर मी थोडंसं लसूण टाकले कट करून. वाटलं नाही त्याला, कट करून टाकलेलं आहे. आणि मी पण फर्स्ट टाईमच पेरूची भाजी बनवते. बघा कशी होती आणि तुम्ही बघा खाऊन करून कसे होते. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, हळद टाकलेलं आहे. त्यानंतर मी पेरू धुवून त्याच्यातल्या बिया काढून नुसते त्याच्यावरचंच घेतलेलं आहे. बिया घेतलेल्या नाही, कारण खाताना ते बिया कटकट दातात लागतात आणि शिजत पण नाही. त्याच्यामुळं मी बिया घेतलेली नाही आहे. हे बघा, पेरूची भाजी मी सगळं मिक्स केलेलं आहे. त्याच्यात कांदा वगैरे काय नाही टाकलं, टमाटर नाही टाकलं. फक्त पेरू आणि थोडंसं लाल तिखट, जिरे, मोहरी एवढंच टाकलेलं आहे. हे बघा, 5 मिनिट खालीवरी करून घेतल्यानंतर मी त्याच्यात थोडासा गूळ टाकले. गूळ टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून 5 मिनिट मी त्याला शिजू देणार आहे. आणि त्याच्यावरती प्लेटात एका पाणी ठेवणार आहे, कारण ते चिटकू नये म्हणून. कारण ते चिटकलं तर पूर्ण कढईला चिटकल. त्याच्यात पाणी नाही टाकायचं आपण. त्यालाच मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं आणि गूळ पण टाकले थोडंसं, त्याच्यामुळं पाणी सुटतं त्याला. आपण पाण्याची गरज लागत नाही त्याला. आता हे 5-10 मिनटं आपण झाकून ठेवायचं. मधून अधून त्याला चमच्याने खालीवरी करत राहायचं, जास्त नाही. हे बघा, असं करून आपण तर झाकून ठेवता. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा प्लीज, आणि सबस्क्राईब करा. हे बघा, 5 मिनटं शिजल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटलेलं आहे. आता हे खालीवरी करून घेऊन आपण आणखी ते मऊ झाले का बघायचं. आणखी नाही झालं असलं तर आणखी 5-10 मिनटं आपण त्याला शिजू देणार आहे. हे बघा, थोडंसं मऊ झालेलं आहे. आणखी एक 5 मिनिट मी त्याला ठेवते. आणि मला स्वतःला तरी ही भाजी आंबट गोड लागली, तेवढी काही खास नाही आवडली. पण तुम्हाला कुणाला आंबट गोड आवडत असलं तर त्याच्यासाठी हे ठीक आहे, खाण्यासाठी ठीक आहे. लाईक करा, शेअर करा.